विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी ॲक्शनमध्ये आपण एक नळी वापरतो ज्याला कॅपिलरी ट्यूब असं म्हणतात. कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय, तर अ ट्यूब हॅव्हिंग व्हेरी स्मॉल बोअर, ज्याला बारीक असं छिद्र आहे अशी नळी म्हणजे कॅपिलरी ट्यूब. आता ही कॅपिलरी ट्यूब जर एखाद्या लिक्विडमध्ये आपण बुडवली तर लिक्विडची लेव्हल त्या ट्यूबमध्ये एकतर वाढते किंवा कमी होते. या फेनॉमेनॉनला आपण म्हणतो कॅपिलरी ॲक्शन. द फेनॉमेनॉन इन विच द लिक्विड लेव्हल इनसाइड द कॅपिलरी आयदर रायजेस ऑर फॉल डाऊन, दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज कॅपिलरी ॲक्शन. यावर आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत. माझ्याकडे एका टेस्ट ट्यूबमध्ये रंगीत पाणी भरलेलं आहे आणि आपण टेस्ट ट्यूबमध्ये पाण्याची लेव्हल पाहता. टेस्ट ट्यूबच्या रिमपर्यंत पाण्याची लेव्हल आहे आणि पाण्याची लेव्हल आपल्याला या कॅपिलरीमध्ये वाढलेली आहे हे पाहायचं आहे. दिस लेव्हल इनसाइड द कॅपिलरी इज रायजेस लाईक दिस. आता मी ही कॅपिलरी ट्यूब या टेस्ट ट्यूबमध्ये बुडवत आहे. टेस्ट ट्यूबपेक्षा कॅपिलरीमध्ये या रंगीत पाण्याची लेव्हल ही वर आलेली वाढलेली दिसून येत आहे. यालाच आपण कॅपिलरी ॲक्शन असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कॅपिलरी ॲक्शन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ कॅपिलरी ॲक्शन, derivation of capillary rise in capillary tube and numerical example based on capillary action. The numerical is like this: calculate the rise of water inside a clean glass capillary tube of radius 0.1 cm when immersed in water of surface tension 70 dynes per centimeter. Angle of contact between glass and water is 0. Given that R is equal to 0.1 centimeter, capital T is equal to 70 dynes per centimeter, theta is equal to 0 and small g is equal to 980 centimeter per second square. व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल लिहून घ्या. सरफेस टेन्शनचे यापूर्वीचे व्हिडिओ अवश्य पहा आणि हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी ॲक्शन हे कॅपिलरी ट्यूबमध्ये आपल्याला दिसून येते. कॅपिलरी ट्यूब इज डिफाईन्ड ॲज अ ट्यूब हॅव्हिंग व्हेरी स्मॉल बोअर. इट इज कॉल्ड एज कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ॲक्शन, द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज इमर्स्ड इन अ लिक्विड इज कॉल्ड एज कॅपिलरी ॲक्शन. आताच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहिलेलं आहे कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय. ह्या कॅपिलरी ॲक्शनचे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक अनुभव येतात. जसं एक्झाम्पल नंबर 1, ऑइल रायजेस अप द विक ऑफ अ लॅम्प. केरोसिनचे जे दिवे असतात त्यामध्ये जी वात असते त्या वातीमध्ये केरोसिन जे आहे ते वातीद्वारे वर ओढल्या जाते, त्यामध्ये कॅपिलरी ॲक्शन होत असते. ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब इंक. शाही जर आपली पडलेली असेल कुठे आणि जर ब्लॉटिंग पेपर त्यावर टाकला तर ती शाही त्या ब्लॉटिंग पेपरमध्ये ॲब्सॉर्ब होते. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलरी ॲक्शन. ह्या कॅपिलरी ॲक्शनचं आपण पहिल्यांदा एक्सप्लेनेशन पाहूया. Let us consider first case, capillary rise. This is happens when angle of contact between the capillary material and the liquid theta is less than 90. In this case, the meniscus is concave. जसं आपण ग्लास कॅपिलरी ट्यूब आणि वॉटर जर घेतला तर त्याचा मेनिस्कस जो आहे तो आपल्याला कॉन्केव्ह दिसून येतो. आता या ठिकाणी जर कॅपिलरी ट्यूब ह्या लिक्विडमध्ये बुडवलेली आहे ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 आहे आणि मिनिस्कस हा कॉन्केव्ह आहे. तर मिनिस्कसच्या जस्ट अबोव एक पॉईंट आपण घेऊ ए आणि जस्ट बिलो आपण एक पॉईंट घेऊ बी.
कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर आणि एच्या लेवलवर आपण एक पॉईंट घेऊ सी आणि बीच्या लेवलवर एक पॉईंट आपण घेऊ डी. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन द कॉन्व्हेक्स साइड. पी ए इज ग्रेटर दॅन पी बी. ए आणि सी हे दोन्ही ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत, म्हणून पी ए इज इक्वल टू पी सी. तसंच सी आणि डी ह्या दोन्ही ठिकाणी प्रेशर सारखंच असेल, पी सी इज इक्वल टू पी डी, कारण डी पॉईंट जो आहे तो लिक्विडच्या जस्ट सरफेसवर आहे आणि लिक्विडच्या सरफेसवरचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं असते. आता पी ए इज ग्रेटर दॅन पी बी, म्हणून पी डी इज ग्रेटर दॅन पी बी. पी डी इज ग्रेटर दॅन पी बी, म्हणून डी पॉईंटला प्रेशर जे आहे ते बी पॉईंटपेक्षा प्रेशर जास्त राहील आणि त्यामुळं इनइक्विलिब्रियम कंडिशन येईल. हे लिक्विड कॅपिलरी ट्यूबमध्ये इनइक्विलिब्रियम कंडिशनमध्ये राहील, अस्थिर राहील आणि त्याला स्थिरता प्राप्त होण्यासाठी, इक्विलिब्रियम येण्यासाठी बी या पॉईंटला प्रेशर सारखं असायला पाहिजे आणि हे प्रेशर तेव्हाच मिळेल जर हे लिक्विड या कॅपिलरीमध्ये वर जाईल, राईज होईल. आता समजा एच इतक्या हाईटवर हे लिक्विड या कॅपिलरी ट्यूबमध्ये जर गेलं तर एवढ्या लिक्विड कॉलमचं जे प्रेशर आहे ते बी या ठिकाणी निर्माण होईल आणि या कंडिशनमध्ये पी डी इज इक्वल टू पी बी येऊन ही जी सिस्टीम आहे ती इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये येईल. म्हणून या ठिकाणी कॅपिलरी राईज हे आपल्याला दिसून येते. आता आपण पाहू कॅपिलरी फॉल. कॅपिलरी फॉल आपल्याला अशा कॅपिलरी ट्यूब आणि लिक्विडमध्ये दिसून येते ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे आणि मिनिस्कस हा कॉन्व्हेक्स आहे. जसं ग्लास कॅपिलरी आणि मर्क्युरी जर आपण घेतला तर आपल्याला कॅपिलरी ट्यूबमध्ये जो मिनिस्कस आहे तो आपल्याला असा कॉन्व्हेक्स दिसतो. त्या ठिकाणी पहा ए आणि सी हे जस्ट अबोव द लिक्विड आहेत, एक इनसाइड द कॅपिलरी आणि एक आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. बी आणि डी बिलो द surface of the liquid, one inside the capillary and D is outside the capillary. आता या ठिकाणी काय होते पहा, पी ए इज इक्वल टू पी, पी ए इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू पी डी. These are all atmospheric pressure, but pressure on the concave side is greater than convex side. PB is greater than PA. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स साइड. Therefore, PA is equal to PD. PB is greater than PA means PB is greater than PD. म्हणून B ह्या ठिकाणी प्रेशर जास्त असेल D पेक्षा आणि त्यामुळं ह्या कंडिशनमध्ये आपल्याला इनइक्विलिब्रियम दिसून येईल, अस्थिरता दिसेल आणि इक्विलिब्रियम येण्यासाठी B आणि D या दोन ठिकाणी प्रेशर सारखं असायला पाहिजे. हे प्रेशर सारखं येण्यासाठी कॅपिलरी ट्यूबमध्ये आपल्याला फॉल ऑफ लिक्विड दिसून येतो, त्यामुळं B आणि D या ठिकाणी प्रेशर सारखं होते आणि ह्या सिस्टीमला इक्विलिब्रियम म्हणजे स्थिरता प्राप्त होते. त्यामुळं जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 असेल तर कॅपिलरी राईज होते आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर ग्रेटर दॅन 90 असेल तर कॅपिलरी फॉल होत असते. आता आपल्याला शिकायचं आहे एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल. Expression for capillary rise or fall. So let us consider a capillary tube like this, in which let us suppose this is the meniscus. Meniscus is a curved surface
suppose that the surface tension force is like this. This surface tension force is resolved into two components. One is upward component, and upper component is T cos theta, where theta is the angle of contact. So this surface tension force acts on every point which is in contact with the capillary tube. Therefore, total surface tension force Ft is equal to surface tension acting on the circumference of this circle, and therefore it is equal to 2 pi r multiplied by T cos theta. So total force acting on the circumference of the circle of this meniscus is Ft is equal to 2 pi r into T cos theta. Now let us suppose h is the height of the rise of liquid in the capillary tube. Then the weight, that means gravitational force of this liquid, is Fg is equal to m into g. We know that density rho is equal to m upon v, which implies m is equal to rho into v. Therefore Fg is equal to rho v into g. Now here v is the volume of the liquid inside the capillary tube, which is given by v is equal to volume of this cylinder. Volume of the cylinder is given by pi r square h. Therefore Fg is equal to rho into pi into r square into h into g. Now this surface tension force is acting vertically upward and gravitational force acting vertically downward. So these are equal when there is equilibrium. So in equilibrium, Ft is equal to Fg. So putting this value, we get rho pi r square Hg is equal to 2 pi r into T cos theta. Pi cancelled, 1 r gets cancelled, and therefore h rho h r into g is equal to 2t cos theta, or h is equal to 2t cos theta upon rho into r into g. This is the required equation of the height of liquid inside the capillary tube, or rise or fall of liquid in the capillary tube. From this equation we can find the surface tension and the radius of capillary of the capillary tube. Now by using this formula, h is equal to 2t cos theta upon rho rg, we can solve our problem to determine the value of h. h is equal to 2t cos theta upon rho into r into g. So putting the values, 2 multiplied by surface tension is 70 multiplied by cos angle of contact is 0. Value of rho, that is density of water. Density of water is 1 gram per centimeter. Rho is equal to 1 gram per centimeter cube, multiplied by radius of bore of the capillary is 0.1 multiplied by 980. We know that cos 0 is equal to 1. Therefore 2 into 70 into 1 is 140. Now 0.1 into 980 is 980 is 98. Now 14 ones are 14, that is 10. 14 sevens are 98. So 10 by 7, or it is equal to 1.42 centimeters. So this is the answer of the numerical. H is equal to 1.42 centimeters.